आपल्या समवेत एक वयस्कर बाबा आहेत, माळकरी गृहस्थ आहेत. त्यांना या शिरूर मतदारसंघामधले कोणते प्रश्न सुटलेत, कोणते सोडवायचे आहेत, काय त्यांची अपेक्षा आहे, आपण समजून घेऊया. बाबा, तुम्ही काय सांगाल? जुन्नरचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, आंबेगावचे आढळराव आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली, शिवसेनेने चौथ्यांदा पुन्हा आढळरावांना उमेदवारी दिली. कोण सक्षम उमेदवार आहे, तुम्हाला काय वाटतं? माझं म्हणणं एवढंच आहे की अमोल कोल्हे जरी आमच्या जुन्नर तालुक्याचा जरी असेल तरी पण आमची जिद्द एवढी आहे का आढळरावच फक्त यायला पाहिजे. नवीन व्यक्तीला का संधी देऊ नये? नाही, जुनं ते सोनं, जुनं ते सोनं, ही नवी सोनं बनित्यात वरून फक्त ते सोन्याचं पाणी देतात. तसं जुना माणूस जे तो गाजलेला आहे, तो काहीतरी करणार. आता हे नवीन जे आता आमच्यासारखी पोराक होईन, मला अमकं व्हायचं, मला तमकं व्हायचं, जी जुनी आहेत त्यांनी घासलेली आहे त्याचं त्यांना ज्ञान आहे. हे नवी पर्जे जे यांच्यावर भरवसा नाही आमचा. पवार साहेब सुद्धा जुने नेते होते, त्यांनी ह्या मंडळींना सत्तेवरनं पाय उतार केलं आणि तुम्ही सांगताय बुजुर्ग मंडळी पाहिजे. नाही नाही, जुनं म्हणजे आढळराव जे आहे ना, काहीतरी त्यांनी आपल्यासाठी केले आणि त्यांनी आता त्यांचं वय किती राहिले, थोडं राहिले, मग थोड्या दिवसासाठी त्यांचा अपमानाची बाजू नाही. आपण आढळराव साहेबांना दीर्घायुष्य चिंतू. माझ्या मनाने आढळराव यायला पाहिजे असं माझं मत आहे. आमचा जुन्नर तालुका जरी पडला, आम्ही जरी जुन्नर तालुक्यातला असेल तरी त्याचं आम्हाला शंका, आमचा माणूस जरी पडला त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटणार नाही, पण यायला पाहिजे तर तो माणूसच यायला पाहिजे. प्रेक्षक, आपण पाहताय मतदारांच्या भावना, अपेक्षा खूप वेगवेगळ्या आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे एक नौखे आहेत. काही दिवस त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये जनतेचे प्रश्न, सुखदुःख समजून घ्यायला हवेत असंही लोक म्हणत आहेत. अमोल कोल्हेंना संधी पण द्यायला हवी अशी पण अपेक्षा आहेत.